आज आपण मटण पाया सूपची रेसिपी पाहणार आहोत। ही अतिशय बहुगुणी पौष्टिक अशी रेसिपी असून शक्यतो हिवाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात केली जाते किंवा पावसाळ्यात सुद्धा केली जाते। जर ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांना कमजोरी आहे अशा लोकांना हे सूप पिलेलं खूप चांगलं असतं, कारण कॅल्शियम याने वाढलं जातं। किंवा ज्यांचं हाड फ्रॅक्चर झालं आहे अशा पेशंटला सुद्धा डॉक्टर हे सूप पिण्यासाठी सल्ला देतात। हे बकऱ्याचे पाय मटण शॉपमधून आपण कट करून स्वच्छ धुवून आणलेले आहेत, तरीसुद्धा घरी आणल्यानंतर चोळून स्वच्छ केलं आहे। त्यात चवीनुसार मीठ आणि हळद आणि आलं लसूणची पेस्ट आपण लावून घेतली आहे। हे 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे झाकून एकीकडे। तर आता आपण सूप बनवायला तयारी करूया। कढईमध्ये 1 चमचा तूप असं टाकलं। तूप गरम झालं की खडा मसाला टाकला आहे। तर आवडीनुसार तुम्ही खडा मसाला टाकू शकता। इथं तमालपत्र, हिरवी विलायची, लवंग, काळी मिरी आणि चक्रीफूल टाकलं आहे, मोठी विलायची टाकली आहे आणि कांदा बारीक कट करून असा टाकला आहे। थोडासा सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये आपण थोडीशी चरबी टाकली आहे, म्हणजे सूप पिताना छान वाटतं आणि चवही येते सूपला, म्हणून चरबी टाकली आहे। तर इथं हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकल्या आहेत, कोथिंबीर टाकली आहे फ्रेश अशी। आता हे छान असं मंद आचेवर आपण परतून घेतलं आहे, मंद ते मध्यम आचेवर। हे छान असं परतून झाल्यानंतर 1 चमचा असं आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आलं लसूण पेस्टचं सुद्धा कच्चापणा जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत ह्या पद्धतीने। आणि यामध्ये टाकूया हळद। अगोदर सुद्धा आपण हळद लावली आहे पायाला। हळद टाकली आहे पाव चमचा जिरं, धना पावडर टाकली आहे आणि आपण मॅरिनेट केलेले हे बकऱ्याचे पाय टाकून घेऊया। हे सुद्धा 5 मिनिट असं आपल्याला मोठ्या आचेवर आता परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे याचा वास सुद्धा निघून जातो। आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळं वास राहत नाही याला। तर यात अजून एकदा मी कोथिंबीर टाकली आहे। कोथिंबीरमुळे ह्या सूपला खूप छान अशी चव येते। तर कोथिंबीर अजून एकदा टाकून छान असं फिरवून घेतलं आहे आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे, अगोदर सुद्धा टाकलं आहे। तुमच्या अंदाजाने कितपत आपल्याला सूप पातळ करायचं आहे त्यानुसार आपण मीठ टाकू शकतो। तर मीठ एक अर्धा चमचा असं टाकलं आहे मी आता आणि हे फिरवून घेतलं आहे अजून एकदा। तर गरम पाणी टाकून आपल्याला हे अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। बघू शकता ह्या स्टेजला तुम्ही कुकरमध्ये सुद्धा टाकून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ शकता, पण कढईमध्ये हे सूप मध्यम ते मंद आचेवर आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळं सूप छान असं उतरलं जातं। त्याची चवही त्यामध्ये सूपमध्ये उतरली जाते हाडांची। अशा पद्धतीने झाकण ठेवून मंद आचेवर मी एकदम अशा पद्धतीने उकळल्यानंतर मंद आच करून झाकून ठेवून अर्धा ते पाऊण तासासाठी आपण हे शिजवून घेतलं आहे। तर बघू शकता छान असं शिजलं आहे। आता हे हाडं आहेत, हे सुद्धा असं त्याच्या शेजारचं असं साईडचं मटण सुद्धा खूप छान शिजलं आहे, बघू शकता तुम्ही। आता गरम आहे, हे हात लावता येत नाही, तर चाकूने बघितलं तर खूप छान असं शिजून झालं आहे हे, आणि सूप सुद्धा ह्याचं अप्रतिम असं उतरलं जातं, छान अशी चव येते त्याला। ह्या पद्धतीने बघू शकता छान असं शिजलं आहे, एक वेगळं झालं आहे इतपत मी सूप हे शिजवून घेतलं आहे। हाडांची रश्श्यामध्ये छान अशी चव उतरते आणि पाहू शकता आपलं हे सूप तयार आहे, मटण पाया सूप। रेसिपी आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करा। आणि हे आजारी पेशंटला तुम्ही सूप देऊ शकता, किंवा सांधेदुखी, कंबरदुखी, कॅल्शियमचं कमीपणा असेल तर हे सूप तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा घेऊ शकता। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।